मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र गुंजाळ. SYBA या वर्गाच्या विशेष क्रेडिटसाठी जो विषय ठेवण्यात आलेला आहे, त्या विषयाचं नाव आहे इंट्रोडक्शन टू जिओ इन्फॉर्मॅटिक्स, अर्थात भौगोलिक माहिती प्रणालीची ओळख. यामध्ये आज ज्या विषयाची माहिती आपण घेणार आहोत तो आहे ॲप्लिकेशन ऑफ GIS, अर्थात भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन. त्यामध्ये आज आपण भौगोलिक माहिती प्रणालीचे नैसर्गिक साधन संपत्तीच्या व्यवस्थापनामध्ये काय महत्त्व आहे या विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत. तर आजचा विषय आहे नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनात भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन. भौगोलिक माहिती प्रणाली हा भूगोलाच्या अभ्यासातील एक नवीन पैलू आहे असं मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे तंत्रज्ञान आणि विज्ञानामध्ये प्रगती झाली, या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भूगोल विषयात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला. भूगोलाच्या अभ्यासात विशेषतः आपल्याला भूमी उपयोजन आणि प्रादेशिक वितरण याचा अभ्यास करावा लागतो. प्रादेशिक बदलानुसार वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांमध्ये कसे बदल होत जातात याविषयी आपण भूगोलामध्ये अभ्यास करत असतो. यामध्ये विशेषतः आपण बदलत्या प्रदेशानुसार हवामान कसे बदलते, भूमी उपयोजन कसे बदलते, त्याचप्रमाणे भूरूप कशी बदलतात आणि त्याचप्रमाणे मानवी संस्कृती, मानवी चालीरीती, मानवाचे व्यवसाय यामध्ये कसा बदल होत जातो याचा आपण भूगोलाच्या अभ्यासामध्ये विचार करत असतो. भौगोलिक माहिती प्रणालीमुळे आपल्याला आपल्या पृथ्वीच्या विशिष्ट भागांवरती दूरवरून नजर ठेवण्यासाठी एक वेगळा नेत्र मिळालेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. विशेषतः सॅटेलाइट्स किंवा ज्याला आपण उपग्रह असं म्हणतो, हे उपग्रह याच्याद्वारे जी माहिती मिळते त्याचा उपयोग करून आपण भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे भूगोलाचा अभ्यास करत असतो. मागील तासामध्ये आपण इंट्रोडक्शन अँड कंपोनंट्स ऑफ GIS, अर्थात GIS म्हणजे भौगोलिक माहिती प्रणालीची ओळख आणि त्याचे घटक याचा विचार केलेला होता. आजच्या तासामध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ GIS इन नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट, अर्थात नैसर्गिक साधन संपत्तीच्या व्यवस्थापनामध्ये GIS म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणालीचा काय उपयोग होतो याच्या संदर्भात आज आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये जे अभ्यासाचे मुद्दे आहेत ते याप्रमाणे आहेत. ॲप्लिकेशन ऑफ GIS इन लँड यूज म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग भूमी उपयोजनात कसा होतो. भूमी उपयोजन वेगवेगळ्या प्रकारे करता येतं. जी जमीन आपल्याला उपलब्ध आहे त्या जमिनीचा मानव कोणकोणत्या प्रकारे उपयोग करतो याचा अतिशय चांगला अभ्यास आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे करता येतो. काही जमीन ही शेतीसाठी वापरली जाते, काही जमीन ही वनांखाली असते, काही जमिनीवरती जलसाठे असतात, काही जमीन ही वसाहतींसाठी वापरली जाते, त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांसाठी वापरली जाते. आणि त्यामुळे भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे आपण भूमी उपयोजन हे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कसं केलेलं आहे याचा अभ्यास आपल्याला निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारे करता येतो. त्यानंतर दुसरा अभ्यास मुद्दा आहे तो म्हणजे भूमी उपयोजनाबरोबरच फॉरेस्ट मॅनेजमेंट म्हणजे वन व्यवस्थापन. मग वनांचं महत्त्व हे तर सर्वांना माहीतच आहे, त्याविषयी जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. नैसर्गिकरित्या किंवा पर्यावरणीय दृष्ट्या किमान 1/3 जमीन ही कोणत्याही प्रदेशातील वनांखाली असणं आवश्यक आहे. जर 1/3 जमीन जर वनांखाली असेल तर त्यामुळे त्या ठिकाणी प्रदूषण किंवा इतर ज्या नैसर्गिक आपत्ती असतात या आपत्ती तितक्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकत नाही आणि त्यामुळे एक शाश्वत विकास त्या प्रदेशाचा होऊ शकतो. त्यामुळे आपण आजच्या तासामध्ये भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे वन व्यवस्थापन कसं केलं जातं याविषयी देखील थोडक्यात अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर शाश्वत विकासासाठी जैवविविधता कशी आवश्यक आहे याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. जैवविविधता याचा अर्थ काय की एकाच ठिकाणी एकाच अधिवासामध्ये वेगवेगळे प्राणी, पक्षी, त्यानंतर वनस्पती आणि अर्थातच मानव, सूक्ष्म जीवजंतू यांचं जे एकत्रित साहचर्य आहे आणि एकत्रित त्यांचा अधिवास आहे की प्रत्येक जण त्याच्या गरजा पूर्ण करू शकतो, याला आपण जैवविविधता असं म्हणू शकतो. परंतु मानवाच्या या आधुनिक प्रगतीमुळे विशेषतः विज्ञान तंत्रज्ञान
त्यानंतर उद्योगधंदे, वाहतूक इत्यादीमुळे जैवविविधता ही धोक्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आपण भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे जैवविविधतेचं संरक्षण कसं करू शकतो आणि त्याचा शाश्वत विकासासाठी कसा उपयोग करू शकतो याविषयी देखील आपण विचार करणार आहोत. याचप्रमाणे आणखीन मानवाची एक मूलभूत गरज आहे, ती म्हणजे पाणी. पाण्याचं महत्त्व हे निर्विवाद आहे आणि म्हणून पृथ्वीवरती जरी फार मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असलं तरी ते देखील सागरांमध्ये उपलब्ध आहे. गोड्या पाण्याचे साठे हे मर्यादित आहेत. त्यातही मानवी कृत्यांमुळे अनेक प्रकारची प्रदूषणं होत आहेत. जलप्रदूषण अतिशय वेगाने होत आहे आणि त्यामुळे जलप्रदूषणामुळे हे जे जलस्रोत आहेत किंवा गोड्या पाण्याचे साठे आहेत ते दूषित होत आहेत. भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग केला तर आपण या जलस्रोतांच्या ठिकाणी जे प्रदूषण होतं, त्यानंतर जलसाठ्यांचं जे आकुंचन होत आहे याच्यावरती देखरेख ठेवू शकतो आणि त्याचं नियोजन करू शकतो. त्यामुळे आपण याही विषयावरती काही माहिती बघणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आणखीन एक मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर याचा अर्थ नैसर्गिक आपत्ती. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. काही आपत्ती या मानवी असतात, मानवनिर्मित आपत्ती असतात, तर काही आपत्ती या निसर्गनिर्मित असतात. तर निसर्गनिर्मित ज्या आपत्ती आहेत, उदाहरणार्थ अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही वर्तमानपत्र बघत असाल किंवा दूरचित्रवाणी बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे किंवा अगदी इंटरनेटवरती किंवा तुमच्या मोबाईल फोनवरती सातत्याने ही माहिती येत राहते की अनेक ठिकाणी भारतामध्ये आणि परदेशात सुद्धा दरडी कोसळल्या आहेत. आणि त्यामुळे या दरडी कोसळल्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यानंतर दळणवळणाचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे व्यापारावरती त्याचा परिणाम झालेला आहे. एकूणच अर्थव्यवस्था त्याच्यामुळे डळमळीत झालेली आहे. तर या दरडी कोसळणे ही एक आपत्ती झाली. त्याप्रमाणे भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, वादळं असतील, पूर असतील किंवा दुष्काळ असतील, या सगळ्यांच्या व्यवस्थापनासाठी किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी आणि आपली प्रगती अधिक चांगली करण्यासाठी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीचा निश्चितपणे अतिशय योजनाबद्ध पद्धतीने वापर करता येतो. याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत. नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनामध्ये भौगोलिक माहितीचं उपयोजन काय आहे हे समजून घेण्या अगोदर आपल्याला भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे काय याविषयी थोडक्यात या ठिकाणी बोलणं आवश्यक आहे. भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात GIS ही मुख्यतः विशिष्ट प्रदेशाचे नकाशे तयार करण्यासाठी वापरली जाणारी पद्धती आहे. अर्थात हे नकाशे तयार करण्यासाठी जमिनीवरती आपल्याला जाण्याची गरज नाही, तर उपग्रह जे आहेत किंवा विमानं जे आहेत त्याद्वारे जमिनीचे फोटोग्राफ घेतले जातात किंवा इमेजेस घेतल्या जातात, प्रतिमा घेतल्या जातात आणि त्यांचं व्यवस्थापन करून किंवा त्यांचं आकलन करून वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे हे तयार केले जातात. आणि म्हणून भौगोलिक माहिती प्रणाली ही मुख्यतः जमिनीचे किंवा प्रदेशाचे नकाशे तयार करण्यासाठी वापरली जाते. त्याचप्रमाणे ही जी वेगवेगळ्या प्रकारची जी माहिती मिळते, प्रचंड माहितीचा खजाना आपल्याला या भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे मिळतो. तर ही माहिती संकलित करणे, ती साठवून ठेवणे, त्यानंतर त्याचं मॅनिप्युलेटिंग करणे म्हणजे ती योग्य प्रकारे वापरणे, योग्य कामासाठी योग्य माहिती वापरणे किंवा सरकारच्या वेगवेगळ्या कामांसाठी योग्य ती माहिती सातत्याने पुरवणे हे मुख्यतः GIS किंवा भौगोलिक माहिती प्रणालीचं काम आहे. त्याचप्रमाणे या माहितीचं विश्लेषण करणे, वेगवेगळ्या घटकांच्या द्वारे ही माहिती विश्लेषित करणे आणि त्यावरून निष्कर्ष काढणे हे देखील या भौगोलिक माहिती प्रणालीचं एक महत्त्वाचं काम आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याचप्रमाणे प्रचंड प्रमाणामध्ये दररोज उपलब्ध होणारी ही प्रचंड माहिती ही मॅनेज करणे किंवा त्याचं व्यवस्थापन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ही सगळी जी माहिती आहे ती एक प्रकारे त्याचं रसग्रहण किंवा सार काढून त्याच्यावरून काही निष्कर्ष काढणे आणि विकास कामासाठी ती माहिती वापरणे हे भौगोलिक माहिती प्रणालीचं मुख्य काम असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर GIS किंवा GPS किंवा उपग्रह, विमानं याद्वारे जी माहिती मिळते त्याच्यामध्ये भूमी उपयोजनाच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळते. त्याचप्रमाणे वनांचं एकूण क्षेत्र किती आहे, वनांमध्ये झाडांची घनता किती आहे, त्याचप्रमाणे जे अतिशय दुर्गम भाग असतात की ज्या ठिकाणी मनुष्य पोहोचू शकत नाही नकाशे तयार करण्यासाठी किंवा फोटोग्राफ घेण्यासाठी, त्या ठिकाणी देखील उपग्रहाद्वारे आपल्याला प्रतिमा घेता येतात आणि
त्या ठिकाणी असलेलं भूमी उपयोजन किंवा त्या ठिकाणी असलेली जी परिस्थिती आहे त्याचं आकलन आपल्याला करता येतं. त्याचप्रमाणे सागरी किनारे जे आहेत या सागरी किनाऱ्यांचं भूस्वरूप कसं आहे, त्या ठिकाणी कोणकोणते भूआकार आहेत, सागरी किनाऱ्यांमध्ये लाटांमुळे किंवा वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे काय बदल होत आहेत याचंही आकलन आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे करता येतं. आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता. जैवविविधता याचा अर्थ मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे सजीव त्यांचा एकत्रित जो अधिवास असतो या अधिवासाचं संरक्षण करणे, सगळ्यांच्या गरजा पूर्ण होतील याप्रमाणे त्या अधिवासाचं संरक्षण करणे आणि त्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी काम करणे हे मुख्यतः भौगोलिक माहिती प्रणालीचं काम आहे असं आपल्याला म्हणता येईल. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जलसंपदा व्यवस्थापन. जलसंपदा व्यवस्थापन अर्थात वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजांमध्ये पाणी किंवा जल ही अतिशय महत्त्वाची गरज आहे. पृथ्वीवर जरी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असला तरी तो मुख्यतः आहे समुद्रांमध्ये, जे खारं पाणी आहे ज्याचा उपयोग आपण करू शकत नाही. नदी, तलाव, नाले, विहिरी याद्वारे जे पाणी उपलब्ध आहे गोडं पाणी त्याचे साठे अतिशय मर्यादित आहे, 1% देखील कमी आहे. आणि म्हणून वाढत्या लोकसंख्येनुसार जल किंवा पाण्याची उपलब्धता आपल्याला वाढवता येत नाही. त्यामुळे आहे ते पाणी अतिशय चांगल्या प्रकारे कसं ठेवता येईल, त्याच्यानंतर त्याचं प्रदूषण कसं कमी करता येईल आणि शाश्वत विकासासाठी आपल्याला पाण्याचा उपयोग कसा करता येईल यासाठी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीचा अतिशय परिणामकारकरित्या उपयोग करून घेता येतो. भौगोलिक माहिती प्रणालीमुळे आपल्याला विशिष्ट प्रदेशातील प्रतिमा मिळतात आणि त्या ठिकाणी कोणते जलसाठे उपलब्ध आहेत याची आपल्याला माहिती मिळते, त्यांचे नकाशे आपल्याला तयार करता येतात. त्यानंतर तलाव असतील किंवा नदी असतील त्यांना येऊन मिळणारे नाले कोणते आहेत त्याच्यावरती बंधारे बांधण्यासाठी आपल्याला योग्य जागा निवडता येतात. आणि त्यामुळे आपल्याला नवीन चेक डॅम्स किंवा कोल्हापूर टाईपचे बंधारे किंवा त्या ठिकाणी आपल्याला छोटे बंधारे किंवा मोठे धरणं हे बांधण्यासाठी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो की जे माणसाला जमिनीवर राहून कदाचित करता येणार नाही. यासाठी प्रत्यक्ष उपग्रहांची मदत घेऊन आपण योग्य त्या धरणांच्या जागा निवडू शकतो, नवीन धरणांची निर्मिती करता येऊ शकते आणि मोठ्या प्रमाणावरती गोड्या पाण्याची साठवणूक करता येते. आणि म्हणून जलसंपदा व्यवस्थापनामध्ये भौगोलिक माहिती प्रणालीचं महत्त्व हे अतिशय अनन्यसाधारण आहे. त्याचप्रमाणे या भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग आपल्याला मुख्यतः त्रिमिती नकाशे तयार करण्यासाठी करता येतो. त्रिमिती नकाशे याचा अर्थ 3 डायमेन्शनल फिगर्स किंवा मॅप्स. 3 प्रकारच्या मिती, लांबी, रुंदी आणि खोली किंवा उंची, या 3 प्रकारच्या मिती वापरून आपल्याला जलसाठ्यांचे नकाशे तयार करता येतात. उपलब्ध जलसाठे किती आहेत, लोकसंख्या किती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि भविष्य काळामध्ये पाण्याची गरज किती वाढणार आहे यानुसार जलसाठ्यांचं नियोजन, नवीन बंधारे निर्माण करणे, आहे त्या बंधाऱ्यांचं संरक्षण करणे, त्याच्यामध्ये गाळाची साठवणूक कशी कमी करता येईल, त्याचप्रमाणे त्याचं प्रदूषण कसं कमी करता येईल यासाठी उपाययोजना करण्यासाठी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीचा निश्चितपणे अतिशय चांगला उपयोग होतो. यानंतर भौगोलिक माहिती प्रणालीचा दुसरा महत्त्वाचा उपयोग जो आहे तो म्हणजे जलसंपदा गुणवत्ता व्यवस्थापन. जलसंपदा गुणवत्ता व्यवस्थापन याचा अर्थ असा आहे की पाणी जरी उपलब्ध असलं परंतु ते पाणी जर पिण्यालायक नसेल किंवा शेतीलायक नसेल तर तो पाण्याचा साठा हा मृत साठा मानला जातो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की लोकसंख्या विशेषतः भारतासारख्या देशामध्ये किंवा दक्षिण आशियामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर लोकांच्या गरजा वाढत आहेत. त्यांना राहण्यासाठी जागा हवी आहे, त्यांना शेती पाहिजे, त्यांना उद्योगधंदे पाहिजे, रस्ते मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध पाहिजे, त्याचप्रमाणे मार्केट पाहिजे. आणि अशा प्रकारे तंत्रज्ञानाकडे आपला ओढा हा जास्त असल्यामुळे अनेक उद्योगधंदे अतिशय वेगाने निर्माण होत आहेत. परंतु वाढत्या उद्योगधंद्यांबरोबर किंवा वाढत्या वसाहतींबरोबरच प्रदूषण अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हवा प्रदूषण असेल किंवा जलप्रदूषण असेल किंवा ध्वनी प्रदूषण असेल, कचरा प्रदूषण असेल, हे अतिशय वेगाने वाढत आहे.
आणि विशेषतः या सगळ्यांचा शेवटी किंवा अंतिमतः परिणाम जो होतो तो जलसाठ्यांवरती होतो. कसा? तर मोठ्या प्रमाणावर जर कचरा निर्माण झाला तर हा कचरा शेवटी कुठेतरी नदीमध्ये सोडून दिला जातो किंवा तलावांमध्ये साठवून ठेवला जातो किंवा शहरांमध्ये ज्या इमारती जुन्या असतात त्या पाडल्या जातात. मग त्याचा जो कचरा निर्माण होतो तो कुठेतरी जलसाठ्यांमध्ये आणून टाकला जातो. अनेक प्रकारचे कारखाने वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक द्रव्य निर्माण करतात, त्याचप्रमाणे प्रदूषकं निर्माण करतात. ही सगळी प्रदूषकं अंतिमतः छोट्या मोठ्या नाल्यांमध्ये सोडून दिली जातात आणि त्याद्वारे ते नदीमध्ये येतात. नदीतून नंतर ते समुद्रामध्ये जातात आणि मोठ्या प्रमाणावर ते जगात सर्वत्रच, विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये जलप्रदूषण ही अतिशय भयानक समस्या निर्माण झालेली आहे. सगळ्या नद्या जवळपास गटारगंगा झालेल्या आहेत. या ठिकाणी गंगेचं उदाहरण देणं उचित राहील असं मला वाटतं. गंगा नदी ही भारतातली एक पवित्र नदी मानली जाते, परंतु मित्रांनो, गंगा नदी ही भारतातली पवित्र जरी असली तरी त्याबरोबर सगळ्यात प्रदूषित नदी देखील आहे. विशेषतः वाराणसी किंवा अलाहाबाद किंवा ज्याला प्रयागराज असं नाव दिलेलं आहे, या ठिकाणी किंवा कानपूर असेल, हरिद्वार असेल, ऋषिकेश असेल, या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावरती प्रदूषणं झालेली आहेत आणि प्रदूषणांचा परिणाम ती नदी जी आहे ती प्रदूषित होण्यामध्ये झालेली आहे. विशेषतः वाराणसी या ठिकाणी तर मानवी मृतदेह हे सुद्धा नदीमध्ये टाकून दिले जातात आणि त्यामुळे फार भयानक पद्धतीने प्रदूषण वाढत आहे. आणि म्हणून हे प्रदूषण कमी कसं करायचं, जलसाठ्यांची गुणवत्ता कशी वाढवायची, यासाठी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग होतो. भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे आपल्याला नद्यांचे नकाशे तयार करता येतात. कोणत्या ठिकाणी प्रदूषण जास्त आहे हे दूरवरून आपल्याला केवळ प्रतिमांच्या सहाय्याने ओळखता येतं आणि त्या ठिकाणी कोणकोणते प्रदूषणाचे स्रोत आहेत ते स्रोत आपल्याला कमी करता येऊ शकतात. विशेषतः कारखान्यामधून बाहेर पडणारं सांडपाणी जर त्याच्यावरती प्रक्रिया केली आणि त्याच्यातली प्रदूषकं कमी करून घेतली आणि नंतर मग शुद्ध झालेलं पाणी जर सोडून दिलं तर त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची पातळी कमी होऊ शकते. यासाठी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग अतिशय चांगल्या प्रकारे करून घेता येतो. त्याचप्रमाणे आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे उपलब्ध जलसाठ्यांमध्ये किती प्रमाणात माती मिसळलेली आहे, म्हणजे त्याची टर्बिडिटी किती आहे किंवा गढूळपणा किती आहे हे ओळखता येतं. जर गढूळपणा जास्त असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून आपल्याला पाणी शुद्ध करता येऊ शकतं. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये किती प्रकारचे सूक्ष्म जीव आहे याचं देखील एक प्रकारचं विश्लेषण भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे होऊ शकतं. आणि जर सूक्ष्मजीवांचं प्रमाण जास्त असेल तर वेगवेगळ्या प्रक्रियांद्वारे ते पाणी शुद्ध करून नंतर मग शहरांना किंवा ग्रामीण भागांना आपल्याला ते पुरवता येऊ शकतं. त्याचप्रमाणे पाण्याचं तापमान किती आहे हे देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमांद्वारे निश्चित करता येऊ शकतं. एवढंच नाही तर काळानुसार जलसाठ्यांमध्ये कसा बदल होतो, म्हणजे विशेषतः ऋतूनुसार जलसाठ्यांच्या एकूण क्षेत्रामध्ये पाण्याच्या गुणवत्तेमध्ये कसा फरक होतो याचंही आपल्याला नियोजन हे भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे करता येतं आणि हा त्याचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला सांगता येईल. यानंतर भौगोलिक माहिती प्रणालीचा महत्त्वाचा जो उपयोग आहे तो म्हणजे नैसर्गिक आपत्तींचं व्यवस्थापन. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय हे मी याआधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती सातत्याने मानवाला भेडसावत आहे, ज्यामध्ये पूर विशेषतः जगामध्ये आज जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी पूर आलेले आहेत. या उलट काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळ देखील पडलेले आहेत, दरडी कोसळलेल्या आहेत, भूमिपात होत आहेत, चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता ही वाढत चाललेली आहे. त्याचप्रमाणे ज्वालामुखीचे स्फोट काही ठिकाणी झालेले आहेत. भूकंप ही तर एक नित्य नियमाने किंवा विशिष्ट काळानंतर येणारी आपत्ती आपल्याला भेडसावत आहे. जर समुद्र तळावर भूकंप झाले तर त्याच्यामुळे संपूर्ण समुद्रतळ हादरतो आणि त्यामुळे अतिशय मोठ्या लाटा निर्माण होतात, ज्याला आपण सुनामी म्हणतो. तर या सारख्या अनेक नैसर्गिक आपत्ती मानवाला भेडसावत असतात. या आपत्तींचं व्यवस्थापन कसं करायचं यासाठी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीचा आधार आणि उपयोग करून घेता येऊ शकतो. विशेषतः ज्या सद्यकालीन समस्या आहेत, म्हणजे आजच्या काळामध्ये ज्या समस्या भेडसावत आहेत, या समस्या कोणत्या आहेत? तर आजच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची जर समस्या म्हटली तर ती आहे हवामान बदल. मित्रांनो, हवामान बदल ज्याला पूर्वी ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वृद्धी असं म्हणायचे,
परंतु असं लक्षात आलं की सगळीकडेच तापमान वृद्धी होत नाही, काही ठिकाणी तापमान कमी देखील होत आहे. आणि त्यामुळे तो जो ग्लोबल वॉर्मिंग शब्द आहे तो रिप्लेस केला गेला, तो बदलला गेला आणि त्याच्या जागी हवामान बदल हा शब्द आणला गेला. तर जगामध्ये अनेक ठिकाणी जो हवामानाचा एक पॅटर्न तयार झालेला होता त्याच्यामध्ये बदल होताना दिसतोय. विशेषतः भारतामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर भारतामधला मोसमी पाऊस हा जून ते सप्टेंबर या काळामध्ये होता. परंतु अलीकडच्या काळामध्ये असं दिसून येत आहे की जूनच्या ऐवजी थोडासा उशिरा पाऊस सुरू होतो आणि तो पाऊस जो आहे तो अतिशय कमी दिवस पडतो, परंतु अतिशय वेगाने पाऊस येतो. वेगाने पाऊस आल्यामुळे त्याचा ॲव्हरेज किंवा सरासरी तेवढीच राहते, परंतु त्याच्यामुळे होणारं नुकसान हे वाढत चाललेलं आहे. तर अशा प्रकारे जगातल्या अनेक भागांमध्ये हवामानामध्ये जे बदल होत आहेत त्यासाठी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीचा आधार घेऊन अभ्यास करता येतो. त्याचप्रमाणे अधिवास नष्ट होत आहे. पृथ्वीवरती केवळ मानव हा एकमेव प्राणी नाही की ज्याच्यासाठी संपूर्ण पृथ्वी बनली आहे. पृथ्वीवर मानवाबरोबर इतर जे सजीव आहेत, वन्य पशु पक्षी आहेत किंवा जे कीटक आहेत किंवा जे सूक्ष्म जीवजंतू आहेत, पक्षी आहेत, जलचर आहेत, या सगळ्यांसाठी पृथ्वी आहे. परंतु मानवाने आपल्या स्वार्थासाठी पृथ्वीचा उपयोग करून घेतल्यामुळे सगळ्या नैसर्गिक साधन संपत्ता एक प्रकारे ओरबाडून घेतल्यामुळे त्यांचा ऱ्हास अतिशय वेगाने होत आहे आणि त्याच्यामुळे ही पृथ्वी अनेक सजीवांसाठी राहण्यासाठी उपयोगी राहिलेली नाही. त्यामुळे त्यांचे जे अधिवास आहे, नैसर्गिक अधिवास, जंगल असेल, वाळवंट असेल किंवा समुद्र असतील, नद्या असतील, तलाव असतील, हे नैसर्गिक अधिवास कशा प्रकारे सुरक्षित राहतील आणि त्याला कोणकोणत्या समस्या भेडसावत आहेत या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग हा करून घेता येऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढत आहे, पॉप्युलेशन ग्रोथ अतिशय भयानक पद्धतीने लोकसंख्या वाढत आहे. विशेषतः दक्षिण आशियामध्ये, त्यातही भारत आणि चीन, त्याचप्रमाणे बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान असेल, म्यानमार असेल, इंडोनेशिया असेल, या भागामध्ये अतिशय वेगाने लोकसंख्या वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळे जितक्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली तितक्याच पटीने किंवा त्याच्यापेक्षा अधिक पटीने समस्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला काम हवं आहे, वाढत्या लोकसंख्येला शिक्षण हवं आहे, रोजगार हवा आहे, राहण्यासाठी घरं हवी आहेत, उद्योगधंदे हवे आहेत, परंतु त्याच्यासाठी जमीन उपलब्ध नाही. विशेषतः भारताचा जर आपण एक या संदर्भात तौलनिक अभ्यास केला, अमेरिका आणि भारत, तर अमेरिकेचं क्षेत्र जे आहे, क्षेत्रफळ, ते भारतापेक्षा जवळपास 2.25 पटीने जास्त आहे. परंतु अमेरिकेची जी लोकसंख्या आहे ती भारतापेक्षा फक्त 1/4 आहे. म्हणजे अमेरिकेची आजची लोकसंख्या साधारणपणे 30 कोटी आहे, भारताची लोकसंख्या साधारण 135 कोटी, 100 कोटीचा फरक आहे. आणि त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे ज्या समस्या वाढतात, या समस्यांचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला एक प्रकारे भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग हा करून घेता येऊ शकतो. आणखीन एक समस्या आहे ती म्हणजे प्रदूषण. वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण आहे, जसं हवा प्रदूषण असेल किंवा जलप्रदूषण असेल किंवा वायू प्रदूषण असेल किंवा कचरा प्रदूषण असेल, भूप्रदूषण ज्याला म्हणतात. आणि त्याचबरोबर एक नवीन प्रदूषण निर्माण झालेलं आहे ते म्हणजे वेगवेगळे स्पेस पोल्युशन ज्याला म्हणतात किंवा अंतराळ प्रदूषण किंवा नॉईज पोल्युशन, ध्वनीचं प्रदूषण. या सगळ्या प्रदूषणामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे निर्माण होत आहे. पृथ्वी ही राहण्यालायक राहत नाहीये. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी यांची संख्या कमी होत आहे. अगदी मानवाला सुद्धा राहण्यासाठी काही शहरं हे निरुपयोगी होणार आहेत पुढच्या काही काळामध्ये. विशेषतः भारतामध्ये दिल्ली हे सगळ्यात प्रदूषित शहर आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण झाल्यामुळे त्या ठिकाणी श्वसनाचे विकार लोकांना अतिशय मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचप्रमाणे हृदयरोग होत आहे किंवा दृष्टीदोष निर्माण होत आहे किंवा त्यांच्या DNA मध्येच त्याचा परिणाम होत आहे. आणि म्हणून या प्रदूषणावरती उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग करून घेता येईल. आणि कोणत्या ठिकाणी प्रदूषण जास्त आहे, ते प्रदूषण कशामुळे निर्माण होत आहे आणि ते प्रदूषण कमी करायचं असेल तर काय उपाययोजना करता येतील, यासाठी आपल्याला GIS किंवा भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग हा अतिशय परिणामकारक पद्धतीने करता येईल. वन व्यवस्थापन हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. वन ज्याला आपण पृथ्वीची फुफ्फुसं म्हणतो, तर वनांचं अस्तित्व पृथ्वीच्या या नैसर्गिक अधिवासासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पर्यावरणशास्त्रीय दृष्ट्या कोणत्याही ठिकाणची 1/3 जमीन ही वनांखाली असणं आवश्यक आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे वनांचं प्रमाण अतिशय झपाट्याने कमी होत आहे. त्याच्यावरती गव्हर्नमेंट किंवा सरकारचं नियंत्रण म्हणावं तितकं राहिलेलं नाही.
लोकसंख्या वाढल्यामुळे राहण्यासाठी किंवा रस्त्यांसाठी किंवा उद्योगधंद्यांसाठी वनांवरती आक्रमण होत आहे. मग याचे काळानुसार मिळणाऱ्या प्रतिमा आपण जर भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे मिळवल्या तर आपल्याला कळून येतं की कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणत्या काही दिवसांमध्ये किंवा कोणत्या वर्षामध्ये वनांचं क्षेत्र किती होतं आणि ते कधी कमी झालं आणि ते कशामुळे कमी झालं, मग त्या ठिकाणी आपल्याला पुनर्लागवड करता येऊ शकते. तर अतिशय कल्पकरित्या आपल्याला या भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग वन व्यवस्थापनासाठी करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे भूमी उपयोजन किंवा पृथ्वीवरती विशिष्ट प्रदेशामध्ये काय आहे, शेती किती आहे, त्यानंतर उद्योगधंदे किती आहेत, त्यानंतर जलसाठे किती प्रमाणात उपलब्ध आहे, त्यानंतर वसाहती कुठे आहेत, या सगळ्यांचं अतिशय योग्य चित्र मिळवण्यासाठी किंवा योग्य ती माहिती मिळवण्यासाठी GIS किंवा भौगोलिक माहिती प्रणालीशिवाय दुसरा उपाय आपल्याकडे नाही. त्यानंतर मानवी अतिक्रमण कोणत्या ठिकाणी होत आहे याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला सॅटेलाइट किंवा उपग्रहांची मदत घेता येते आणि त्याद्वारे आपल्याला मानवी हस्तक्षेप निसर्गामधला कमी करता येऊ शकतो. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपत्ती आणि जोखीम यांचं मूल्यमापन. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती ज्या पृथ्वीवरती येतात किंवा काही मानवनिर्मित आपत्ती असतात, जसं काही युद्ध आहे किंवा दंगली आहेत किंवा संप आहे, टाळेबंदी आहेत, याद्वारे पर्यावरणाचं नुकसान किती होत आहे, कोणत्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तींची फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता जास्त आहे आणि त्याची कारणं काय आहेत आणि त्याची तीव्रता कशी कमी करता येईल, याच्यासाठी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग हा करता येऊ शकतो. विशेषतः दरडी कोणत्या भागामध्ये कोसळू शकतात, त्यानंतर पूर कोणत्या भागामध्ये येऊ शकतात, त्यानंतर वादळांचा मार्ग काय राहील आणि त्यांचं नुकसान, त्याच्यामुळे नुकसान किती होईल, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे करता येतो. एवढंच काय की जर सुनामी येणार असतील तर त्या सुनामीच्या लाटांचा वेग किती असेल आणि कोणत्या वेळी या सुनामीच्या लाटा किनाऱ्यावर येऊन आदळतील, त्या किनाऱ्यापासून जमिनीवरती आतमध्ये किती किलोमीटरपर्यंत जातील, याचाही अतिशय चांगला अभ्यास किंवा तंतोतंत अंदाज आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे करता येतो आणि त्याद्वारे आपल्याला जीवित आणि वित्तहानी ही निश्चितपणे टाळता येईल. त्याचप्रमाणे मृदेचं प्रदूषण, सातत्याने जमिनीचा उपयोग शेतीसाठी केल्यामुळे मृदेची गुणवत्ता जी आहे ती कमालीची घटलेली आहे. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे किंवा कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे जमिनीची गुणवत्ता कमालीची ढासळलेली आहे. अनेक ठिकाणी तर जमिनी नापीक बनलेल्या आहेत. क्षारांचं प्रमाण अतिशय वेगाने वाढलेलं आहे आणि त्यामुळे जमिनीची गुणवत्ता दूरवरून शोधण्यासाठी आपल्याला उपग्रहांची मदत घेता येते. उपग्रहांच्या द्वारे ज्या प्रतिमा घेतल्या जातात त्या प्रतिमांचं अध्ययन किंवा त्याचं विश्लेषण जर आपण केलं तर कोणत्या ठिकाणी जमिनीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे हे आपल्याला कळू शकतं आणि त्याच्यावरती उपाययोजना वेळीच करता येतात. त्याचप्रमाणे जंगलांना आगी लागणे, ज्याला आपण वणवे असं म्हणतो, ते हे जे वणवे लागतात ते वणवे जर लागल्यानंतर लगेच आपल्याला जर कळालं तर आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण आणता येतं. प्रत्येक वेळी त्या ठिकाणी मानव असेलच असं नाही आणि त्यामुळे उपग्रहांद्वारे या जंगलांवरती लक्ष ठेवलं जातं आणि आग लागल्यानंतर लगेच आपल्याला त्याची सूचना मिळते आणि सूचना मिळाल्यानंतर आपल्याला ती आग त्वरित आटोक्यात आणता येऊ शकते आणि त्याच्यामुळे होणारं नुकसान हे टाळता येतं. अन्यथा मागच्या वर्षी किंवा 2 वर्षापूर्वी जसं ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड प्रमाणावरती वणवे जंगलात लागले आणि त्यामुळे जवळपास अब्जावधी प्राणी आणि करोडो त्या ठिकाणची वनसंपदा, झाडं ही कायमची नष्ट झाली. तर हे आपल्याला टाळता येऊ शकतं जर आपण उपग्रहांद्वारे वनांवरती व्यवस्थापन केलं तर. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींच्या ज्या जोखीम आहेत त्याचं मूल्यमापन करून वेळीच त्याचं नियंत्रण करता येतं. त्याचप्रमाणे भौगोलिक माहिती प्रणालीचा आणखीन एक उपयोग आहे तो म्हणजे बदल शोधणे किंवा किंबहुना हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. दररोज एखाद्या ठिकाणचे जर फोटोग्राफ्स किंवा प्रतिमा घेतल्या गेल्या तर त्या ठिकाणी होणारे बदल आपल्याला नोंदवता येतात. उदाहरणार्थ मोठमोठ्या शहरांमध्ये अतिशय परिणामकारकरित्या झोपडपट्ट्यांचं जी वाढ होत आहे ती रोखली जाते. दररोज जर एखाद्या ठिकाणचा फोटोग्राफ घेतला गेला उपग्रहांद्वारे
तर जर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी नवीन झोपडपट्टी निर्माण झाली किंवा अतिक्रमण झालं तर ते लगेच लक्षात येतं आणि वेळेस त्या ठिकाणी पोलीस किंवा प्रशासन जाऊन ते रोखू शकतात. अशा प्रकारे बदल शोधणे किंवा बदल नोंदणे हे भौगोलिक माहिती प्रणालीचं एक महत्त्वाचं अंग आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा परिणामकारकरित्या असा उपयोग आपल्याला करून घेता येऊ शकतो. यानंतर नैसर्गिक संसाधन मापन. नैसर्गिक संसाधन मापन याचा अर्थ असा आहे की स्टॅटिस्टिकल सर्वे, सांख्यिकी माहिती गोळा करणे. वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक साधन संपदा कोणत्या आहेत, त्यांचं प्रमाण किती आहे, त्यानंतर त्यांचे साठे किती आहेत आणि ते किती काळ पुरू शकतील यावर आपल्याला लक्ष ठेवता येऊ शकतं. तर यामध्ये देखील आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग हा चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो आणि त्याद्वारे आपल्याला हे जे नैसर्गिक साधन संपत्तीचे जे साठे आहेत की जे आपण पुन्हा निर्माण नाही करू शकत, उदाहरणार्थ कोळशाचे साठे एकदा संपले की ते परत निर्माण व्हायला नैसर्गिकरित्या जवळपास करोडो वर्ष जातील, पुन्हा ते वापरता येणार नाही. पेट्रोलचे साठे असतील किंवा वन असेल किंवा मृदा असेल, ही माती तयार होण्यासाठी, सुपीक माती तयार होण्यासाठी सुद्धा शेकडो वर्ष लागतात आणि त्यामुळे आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीचं मापन करण्यासाठी आपण या भौगोलिक माहिती प्रणालीचा खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. यानंतरचा भाग आहे तो म्हणजे पर्यावरणावरती देखरेख. हा मुद्दा, जो मुद्दा आपण आधी बघितला त्याप्रमाणेच आहे की पर्यावरणाची आजची स्थिती काय आहे याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग हा करता येऊ शकतो आणि जर त्याच्यामध्ये काही बदल होत असतील तर वेळीच त्याची माहिती ही संबंधितांना देता येते आणि योग्य ती खबरदारी घेता येते. यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जैवविविधतेचं व्यवस्थापन. जैवविविधता ही पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी अतिशय आवश्यक आहे. केवळ मानव किंवा विशिष्ट प्रकारचे प्राणी पक्षी जर पृथ्वीवर राहिले तर त्याच्यामुळे पर्यावरणाचा विकास होणार नाही. सगळ्यांचा एकत्रित अधिवास राहिला तर त्यामुळेच पर्यावरणाचा शाश्वत विकास होऊ शकतो. त्यामुळे विविध प्रकारच्या ज्या जाती आहेत, पशु पक्षी कीटक, या टिकून राहायला पाहिजे यासाठी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग करून या सजीवांचा अधिवास सुरक्षितपणे ठेवण्यास मदत होते. तर याप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भौगोलिक माहिती प्रणालीचा कसा उपयोग करता येऊ शकतो या संदर्भात आज आपण आजच्या तासाला माहिती घेतली. यामध्ये विशेषतः नैसर्गिक साधन संपत्ती ज्या आहेत त्यांचा शाश्वत विकास साधण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली आणि त्याद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा, त्याद्वारे मिळणारी सांख्यिकी माहिती किंवा स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन ही कशा प्रकारे उपयोगी आहे या संदर्भात आजच्या तासाला आपण थोडक्यात माहिती ही घेतलेली आहे. यानंतरच्या तासामध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ GIS इन रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, अर्थात भौगोलिक माहिती प्रणालीचं प्रादेशिक विकास आणि प्रादेशिक विकासामध्ये कशा प्रकारे त्याचा वापर करून घेता येईल या संदर्भात आपण पुढच्या तासाला माहिती घेणार आहोत. धन्यवाद.